तर कोकाडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहणार की बैठकीपूर्वीच राजीनामा देणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। अजित पवार यांच्याशी भेट झाल्यास कोकाडे राजीनामा देऊ शकतात असं देखील आता म्हटलं जात आहे। कोकाडेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। व्हायरल व्हिडिओ नंतर कोकाडेंच्या राजीनाम्याकरता दबाव वाढत जातोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? काय कुजबूज सध्या राज्याच्या राजकारणात होतीये? कॅबिनेट बैठकीपूर्वी माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार की बैठकीला उपस्थित राहणार? नक्कीच लागवी हे बघणं सगळं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचं कारण एक पहिलं म्हणजे की माणिकराव कोकाटे जेव्हा अधिवेशन चालू होतं त्यावेळेला रमी खेळत असतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला होता आणि हा व्हिडिओ रोहित पवारांनी समोर आणला होता। त्यानंतर विरोधकांनी टीका केली होती, प्रचंड टीकेला त्यांना सामोरं जावं लागलं होतं। यानंतर देखील त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक योजना ज्या आहेत त्यांचं वाचन करून दाखवलं। ही पत्रकार परिषद त्यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी घेतली होती। त्यानंतर त्यांनी आपल्या राज्य भिकारी असल्याचं देखील म्हटलं होतं आणि सातत्याने ही वादग्रस्त वक्तव्य त्यांची येत असल्याने ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा यांना भेटण्यासाठी आणि एका कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले होते त्यावेळेला अमित शहांनी देखील अशा पद्धतीच्या वाचा नेत्यांवर कारवाई करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी येऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेतली होती। त्यांना या संदर्भातल्या सक्त ताकीद देखील देण्यात आली होती आणि यानंतर तोपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा दबाव मात्र सर्वत्र वाढताना पाहायला मिळाला होता। काही शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा देखील आज अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं डिनरचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। आज कॅबिनेटची बैठक सुद्धा आहे। दादांनी याआधीच्या पत्रकार परिषदेत सुद्धा म्हटलेलं होतं की मी कोकाडेंना आधीच सांगितलंय इजा बिजा तिजा होऊ देऊ नका असं म्हणत दादांनी मात्र अनेक संकेतही दिलेले आहेत। त्या अनुषंगानं मी विचारतेय की या सगळ्याविषयी मात्र आज काही फैसला होणार आहे का? नक्कीच लागवी आज काय फैसला होणार हे आत्ताच सांगू शकत नाही। मात्र ज्या पद्धतीने अजितदादांनी भूमिका घेतलेली आहे त्या पद्धतीने अजितदादा पुन्हा एकदा कोकाटेंना समजावतायत का आणि त्यानंतर पुन्हा किंवा त्यांच्याकडनं राजीनामा घेतायत का हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण मुंडेंचा ज्या वेळेला अशाच पद्धतीने मुंडेंवर दबाव आणला होता आणि त्यानंतर मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला होता त्यावेळेला अंजली दमानिया यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्याच पद्धतीने आता अंजली दमानिया शेतकऱ्यांच्या बाजूने लढतायत, त्या देखील सातत्याने यावर चर्चा करतायत, दबाव आणला जातोय आणि हे दबाव तंत्राचं जे राजकारण आहे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला कारणीभूत ठरू शकतं असं म्हटलं जात आहे। त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे की कॅबिनेटच्या आधी ते राजीनामा देणार की नंतर देणार ते बघणं। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।